तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गोळे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि बघू शकता हे आपले 7 दिवसाचे पिल्ले आहे. तर आपण यांना स्लॅबवरती आपल्या घराच्या वरती आपण यांना ब्रूडिंग करत आहोत. तर बघू शकता पिल्ल्यांचा ॲक्टिव्हपणा. याच्यामध्ये 60च्या जवळपास पिल्ले आहे. याच्यामध्ये 7 दिवसामध्ये एक मॉर्टॅलिटी झाली आणि पूर्ण पिल्ले ॲक्टिव्ह आहे. याच्या खाली आपण रेती टाकली, त्याच्यावरती पेपर टाकलेला आहे आणि पेपरवर आपण फीड देत आहे, जेणेकरून यांना हे जे पिल्ले आहे छोटे आहे, ड्रिंकर फीडरमध्ये दाना पाणी खाता येत नाही, त्यामुळे आपण यांना खाली टाकलेलं आहे. आणि याच्यासोबतच आपण मोठे पण पिल्ले आहे ते तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीचे आपले हे जे पिल्ले आहे आपण बघू शकता. ब्रूडिंग एरिया जो आपला आहे तो मस्त आपण चुना वगैरे मारून घेतला. आणि हे बघू शकता आपले मोठेवाले पिल्ले, हे 15 दिवसाचे पिल्ले आहे. यांना आपण लासोटा गंभोरा हे वॅक्सिन केलेलं आहे, 200 वॅटचा बल लावलेला आहे. आणि यांच्या खालता आपण तूस वगैरे वापरलं नाही, आपण रेतीच वापरतो. रेतीचा खूप आपल्याला असा फायदा होत असते, डस्ट वगैरे होत नाही शेडमध्ये किंवा ब्रूडिंग एरियामध्ये. बघू शकता आपले पिल्ले, हे 84 पिल्ले होते मित्रांनो. याच्यापैकी 2 पिल्ले मॉर्टॅलिटी झाली आणि हे टोटल 82 पिल्ले आहे. हे पिल्ले सेलसाठी वगैरे नाही आहे, तुम्ही फोन मेसेज वगैरे करू नका. हे कोणतेच पिल्ले सेलसाठी आहे नाही, फक्त तुम्हाला दाखवायचं कारण म्हणलं तर कशा पद्धतीने आपली ब्रूडिंग वगैरे असते तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही चुना वगैरे मारून घ्या पहिलंच सुरुवातीला. त्यानंतर कॉर्सोलिनचा स्प्रे वगैरे करा. त्यानंतर रेती टाका, रेतीवर कॉर्सोलिनचा स्प्रे करा. त्यानंतर पेपर टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही पिल्ले सांभाळा. एक पण पिल्लू तुमचं मरणार नाही. अशा पद्धतीने खूप चांगले पिल्ले, पटापट वाढ होती पिल्ल्यांची. आणि पाण्यामध्ये आपण मल्टीविटॅमिन 2 यांना ड्रिंकर फीडर लावलेले आहे. अशा पद्धतीने आपण यांची ब्रूडिंग करत आहोत. हे जे पिल्ले आहे हे 7 दिवसाचे आहे. यांना एक वॅक्सिन झालेली आहे लासोटा. आणि जे त्या साईडचे जे पिल्ले आहे मोठे 15 दिवसाची, त्यांना 2 वॅक्सिन झाली आहे लासोटा गंभोरा. तर बघा किती ॲक्टिव्ह पिल्ले आहे. कसे वाटले तुम्हाला पिल्ले तर नक्की कमेंटमध्ये सांगा.